श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 2. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नरसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले. कर्दळी मणी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा. पुढे लोक उद्धारा कारणे भाग पडले प्रगट होणे. धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तिज विषयी शंका मना माझी येतसे. गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले. त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद. लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांच्या घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरी वरी बैसले. आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोणी. स्वामींनी हास्यमुख करोणी उत्तर दिले तयाला गोणी. आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा टाक पावण. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारापती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग ते थोडी सहज गती पातलो गोदा तटका प्रती. जियेची महाप्रख्याती पुराणातरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनिया पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोणी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे तेथोणी या जाहले. ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल व्रत केले उठोनी उभयंता. ऐकोनिया ऐसी वाणी उभयंता संतोषले म्हणी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयंता. 12 वर्षे मंगळ वेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली.
सदा वास अरण्यात बहुदान येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणूनी देती तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुणी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म रूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला ते जानोनी अंतर खुन स्वामीसी मानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणोनी लेखिती दर्शना येती दिगंबर लीला विग्रही येती वर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता त्यासी सत्ता सर्वत्र हो हे स्वामीच चरित्र भरला असे श्री सागर मुक्त करोणी श्रवणदार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे आकंठ भवभयांचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथासम्मत आनंदे भक्त परिसोद द्वितीय अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरण अर्पणास्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शुभम भवतु।